भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे आमच्या सर्वांचे बहिणींचे लाडके असे आमचे देवाभाऊ आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री, आणि आमचे मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटमजी, त्याचबरोबर आमचे गटनेते अमय घोलेजी, सन्माननीय उपस्थित बसलेले सर्व मान्यवर आणि माझे सर्व नगरसेवक यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला महापौरपदी बसवल्यावरती आज 100 दिवसाचा कार्यकाळ हा पूर्ण झालेला आहे। अतिशय सुंदर आणि चांगलं भ्रष्टाचार विरहित आणि सुशासन असलेलं एक 100 दिवसाचं यशस्वी पाऊल या ठिकाणी आम्ही सर्वांनी जो विडा उचलला होता तो त्या पद्धतीने आम्ही पुढे नेण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी करतोय। संक्षिप्त स्वरूपामध्ये मुंबई अध्यक्ष अमित साटमजी यांनी सर्वच मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत आणि त्याच पद्धतीने अमित साटमजी आणि महायुतीचे आमचे नेते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या पद्धतीने सर्व महापौर, उपमहापौर आणि सन्माननीय सर्व अध्यक्ष आणि नगरसेवक आम्ही ह्या पद्धतीने काम सुरू केलेले आहे। एक तुम्हाला सुरुवातीलाच आम्ही 100 जवळपास 20-21 कामं त्याची यादी आम्ही जाहीर केली होती प्रसार माध्यमांकडे आणि त्या पद्धतीने आम्ही कामाला सुरुवात केली आहे। ते आम्ही सुरुवातीच्याच दिवशी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत, मुंबईकरांपर्यंत हा सगळा विषय पोहोचवला होता। मुंबईला अधिक सुंदर आणि स्वच्छ करण्यासाठी आणि भ्रष्टाचार विरहित करण्यासाठी जास्तीत जास्त पावलं ही आम्ही या माध्यमातून उचलतोय। अतिशय कळकळीचा मुद्दा जो होता तो माझा 9 आणि 14 वयोगटातील मुलींना गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये म्हणून या ठिकाणी HPV इंजेक्शन्स सुरू करणं हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी राजस्थानमध्ये सुरू केलं आणि त्याच्यानंतर पूर्ण भारतामध्ये आणि मुंबईमध्ये हे सुरू करण्यात आलं। त्यानंतर दुसरा जो मुद्दा होता तो म्हणजे मुंबईचे जे प्रवेशद्वार आहेत त्या ठिकाणी ऑक्ट्राय नाके, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबर मीटिंग झाल्यानंतर त्यांनी ही सकारात्मक भूमिका घेऊन सांगितलं की हे ऑक्ट्राय नाके ज्या ठिकाणी आता पार्किंगची अडचण मुंबईकरांना जास्तीत जास्त होते, तर मुंबईमध्ये येणारं वाहन आणि मुंबईतून बाहेर जाणारं वाहन यांना पार्किंगची सुविधा मिळावी म्हणून जवळपास 6 एकर असेल, 10 एकर असेल अशा मोठ्या प्रमाणावर असलेल्या सर्व जागा या ठिकाणी एक सुंदर आणि परिपूर्ण असं ट्रान्सपोर्ट हब या ठिकाणी उभं राहावं यासाठी पूर्ण प्रयत्न करून आज जर तुम्ही पाहिलं तर दहिसर चेक नाका त्या ठिकाणी सुरू आहे। तर आता दुसरा जो वाशी चेक नाका आहे त्याचे संपूर्ण पेपर्स पूर्ण करून ते डिपार्टमेंटला आता पुढच्या कार्यवाहीसाठी या ठिकाणी पाठवलेले आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा अमित साटमजीचा होता तो म्हणजे झेन नेक्स्ट हा जो विषय होता। म्हणजे मुंबईमधल्या असलेल्या सर्व तरुण जे आपले सुशिक्षित मुलं आहेत त्यांनाही येणाऱ्या मुंबई म्हणजे आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपाचा हा जो कार्यक्रम मुंबई अध्यक्ष अमित साटमजी यांनी राबवला त्याच माध्यमातून मुंबईमधल्या असलेल्या सर्व तरुण, हुशार आणि सुशिक्षित विद्यार्थ्यांना मुंबईच्या विकासाच्या प्रवाहात कसं यावं यासाठी झेन नेक्स्ट हा कार्यक्रम सुद्धा यशस्वीपणे अमितजींच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चालू आहे। ज्या मुंबईच्या लाडक्या बहिणी आहे ज्यांना महायुतीच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये जवळपास 10 लाख ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना 5 लाखाचं लोन दिलंय, त्यांना येणाऱ्या काळामध्ये 0 व्याजदराने किमान 1 लाखापासून ते 5 लाखापर्यंत लोन देऊन त्यांनाही छोट्या मोठ्या व्यवसायाच्या प्रवाहात कसं आणता येईल याकडे सुद्धा आम्ही इथे लक्ष देतोय। त्याचबरोबर सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे माझा मुंबईमध्ये जे बांगलादेशी रोहिंगे ज्यांनी संपूर्ण मुंबईची जी सुंदरता ही खराब करण्याचं काम केलंय त्यांना जास्तीत जास्त म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं तर दादर एरियामध्ये आतापर्यंत जे कोणीच केलं नाही ते आम्ही करून दाखवलं। गेले 25 वर्षामध्ये अशा पद्धतीने आपलं जे वोट बँक वाढवण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न करून यांना जो थारा दिला होता मुंबईमध्ये अशा बेकायदेशीर असलेल्या सगळ्या फेरीवाल्यांना आपण हटवण्याचं यशस्वी काम आपण केलेलं आहे। बांद्र्यामध्ये जी कारवाई चालली हे तुम्ही सर्वजण पाहताच आहेत, पण ह्याच्यामध्ये असं होऊ नये की जे मूळ मुंबईकर आहे आणि मूळ जे फेरीवाले आहेत त्यांच्यावरती अन्याय होणार तर नाही। तर या ठिकाणी आपण ह्या सगळ्या फेरीवाल्यांना या ठिकाणी विक्रेता प्रमाणपत्र देतोय, QR कोड देतो आणि त्यांना अधिकृत
हॉकिंग झोन्समध्ये त्या ठिकाणी आपण त्यांची व्यवस्था करून देतो आणि मूळ मुंबईकरांना असलेला जो फुटपाथ आहे तो आपण या ठिकाणी पूर्ण रिकामी करून देतोय. ते एक चांगले विषय. नाले सफाई जर म्हणायला गेलं तर तुम्ही आतापर्यंत जी पाहिली तशी नाले सफाई याच्यापूर्वी कधीच मुंबईकरांनी पाहिली नाही. हे आम्ही गेल्यानंतर मुंबईकरांनी दिलेले आम्हाला तिथे शब्द आहेत. ज्या पद्धतीमध्ये संपूर्ण महायुतीचे नगरसेवक असतील, महायुतीचे पदाधिकारी असतील, महायुतीचे महापौर असतील, उपमहापौर असतील, महायुतीचे अध्यक्ष असतील, ते आज पूर्ण फील्डवरती उतरून या ठिकाणी 31 मे पर्यंत 80% नालेसफाई करण्यासाठी संपूर्णपणे यशस्वीपणे प्रयत्न या ठिकाणी चालू आहे आणि नालेसफाई सुद्धा पूर्ण करणे ही आमचा आद्य असल्यामुळे कर्तव्य या ठिकाणी IT बॉम्बे सारखा अभ्यास गटाची सुद्धा नेमणूक करून तेही आम्ही पाहतोय की ही नालेसफाई चांगल्या पद्धतीने होते की नाही आणि ती 100% होणार या पद्धतीने काम आमचं चालू आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा आदरणीय अमित साटमजीचा होता तो म्हणजे भ्रष्टाचार मुक्त जर महानगरपालिका करायची असेल तर संपूर्ण जी खरेदी विक्री आहे ती जेम पोर्टलवरती झाली पाहिजे. ती या ठिकाणी यशस्वीपणे पार करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आतापासून म्हणजे शालेय वस्तूपासून आपण सुरुवात करतोय ते इतर सर्वच संपूर्णच आपण जेम पोर्टलवरती आणल्यानंतर आम्ही जी परवाच्या मीटिंगमध्ये आम्हाला सांगितलं गेलं 1 नाही 2 नाही तर 25% या ठिकाणी आपण मुंबई महानगरपालिकेचा जो पैसा आहे तो वाचवण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीचे आणि ह्या व्यतिरिक्त बरेच मुद्दे अमितजींनी या ठिकाणी बऱ्यापैकी मांडलेले आहेत. आणि AQR जो आहे मुंबईचा जो मुंबई शहराचा जो वायू गुणवत्ता निर्देशांक तो सुद्धा कमी करण्यासाठी जास्तीत जास्त आम्ही ग्रीन बेल्ट मुंबईमध्ये उभे करणार आहोत. जे मोठमोठे MMRD चे प्रकल्प ब्रिजचे प्रकल्प चालू आहे त्याच्या खाली जी ओपन स्पेस तयार झालेली आहे. आमचे जे आमदार आहेत परागजी यांनी शहरी शेती त्या ठिकाणी सुरू केली. अशा पद्धतीच्या नवीन नवीन संकल्पना या ठिकाणी जो ओपन स्पेस तयार झालेले आहे त्या ठिकाणी आम्ही शहरी शेती असणार किंवा मुलांसाठी खेळण्याची काही साधनं असतील किंवा ह्या पद्धतीने चांगले उपक्रम जेणेकरून ते अनधिकृतपणे त्या ठिकाणी ते हे होऊ नये घेतले जाऊ नये. कारण आपल्याकडे असे ओपन स्पेस लगेच त्या ठिकाणी अनधिकृत जे असतात लोक त्या पद्धतीने एक्वायर करायला वेळ लागत नाही म्हणून आम्ही त्याच्यावरती सुद्धा लक्ष ठेवून आहोत. तर आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे खाजगी लेआउटमध्ये जे रस्ते आणि मोकळ्या जागा असतील त्याच्यावरती सुद्धा आपल्या महायुतीच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगली पॉलिसी तयार करण्याचं काम सुद्धा येणाऱ्या काळात होणार आहे. तर हे बरेच मुद्दे जे आम्ही तुम्हाला बोलले होते ते ह्या पद्धतीने आम्ही तुमच्यासमोर मांडलेले आहेत.